श्री समर्थ रामदासांच्या मनात चाफळला श्रीरामरायाच्या मूर्तीची स्थापना करावी असा विचार येऊ लागला. एके दिवशी रहमतपूरच्या रानात कृष्णा नदी जिथे दक्षिण वाहिनी झाली आहे तिथे समर्थ व श्री कृष्णाजी पंत बोकील कोपरगावकर हे दोघे उभयता झाले. तिथून अंगापूरच्या रानात शिवस्थान होते तिथे स्नानास म्हणून गेले. स्नानसंध्या करताना मानस पूजेमध्ये मारुतीच्या मूर्तीऐवजी श्रीरामरायाची मूर्ती आली. तेव्हा समर्थांनी श्रींना विचारले, आज असे का? तेव्हा श्रीरामरायांनी आज्ञा केली, या डोहात माझ्या मूर्ती आहेत, त्या काढून त्यांची स्थापना करावी. श्रींची अशी आज्ञा होताच समर्थांनी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कृष्णाजी पंतांनी डोहात उड्या टाकल्या. तो एका शिळेवर दोन्ही हातात कमळे, दक्षिण भागी लक्ष्मण व वामभागी सीतामाई अशी श्रीरामरायाची मूर्ती समर्थांना सापडली. तर कृष्णाजी पंतांना श्री महिषासुरमर्दिनीची मूर्ती सापडली. दोन्ही मूर्ती हातात घेऊन उभयता वर आले व झोळीत मूर्ती ठेवून निघाले. ही बातमी गुराख्यांनी गावकऱ्यांना सांगितली. तेव्हा गावकऱ्यांनी समर्थांचा पाठलाग केला. चरेगावच्या रानात सुखठाण येथे गाठ पडली. गावकरी समर्थांना म्हणू लागले, या मूर्ती आमच्या पूर्वजांनी डोहात टाकल्या होत्या, त्या आमच्या असून तुम्हाला नेऊ देणार नाही. समर्थांनी कृष्णाजी पंतांनी ठीक आहे म्हणून मूर्ती तिथेच ठेवल्या व चाफळला निघून गेले. गावकरी मूर्ती गावात नेण्यासाठी उचलू लागले, पण त्या उचलेनात म्हणून त्यांनी गडी आणले, परंतु त्यांनाही उचलेनात. हा चमत्कार पाहून गावकऱ्यांना पश्चाताप झाला. ते समर्थांना शरण आले व म्हणाले, आमच्याकडून अपराध झाला, तरी मूर्ती चाफळला आणून त्याची स्थापना करावी. समर्थांनी ठीक आहे म्हणून भांजी गोसावी ह्यांना मूर्ती आणण्याची आज्ञा केली. भांजी गोसावी ह्यांनी दोन्ही मूर्ती आणि गावकऱ्यांनी दिलेलं श्री गजाननाची मूर्ती अशी चाफळला आणले. पुढे श्री रामरायाची स्थापना चाफळला केली व कृष्णाजी पंतांना विचारणा केली, श्री महिषासुरमर्दिनीची मूर्ती आपणास मिळाली आहे, तरी आपण काय करणार? कृष्णाजी पंत समर्थांना म्हणाले, आपली आज्ञा होईल तसे आम्ही करू. तेव्हा समर्थांनी देवीची स्थापना सज्जनगडावर केली. तीच ती सज्जनगडावरील आंगलाई देवीची मूर्ती. मूर्ती मिळाल्या तेव्हा समर्थांनी त्या स्थापन करण्याकरता चाफळला गावकऱ्यांपाशी जागा मागितली. त्यांना स्मशानामध्ये रिकामी पडलेली जागा होती ती दिली. त्या जागेमध्ये शेंदूर माखलेले अनेक दगड होते व मध्यभागी एक मसोबा होता. समर्थांनी ते सारे दगड काढून कुंभार डोहामध्ये टाकून दिले. मुख्य मसोबा होता, त्याला तिथून काढून लांब एका जांभळाखाली स्थापला व रथ ओढताना एक मापपेटभर तांदूळ व एक नारळ देण्याचे ठरवून पुन्हा कोणासही उपद्रव देऊ नये म्हणून आज्ञा केली. ती चाल अजूनही सुरू आहे. नंतर तेथील स्थानशुद्धी करून मूर्ती स्थापन करून उत्सवास प्रारंभ झाला. शहापूरकर पाटील ह्यांच्याकडे कारखान्याचा व छडीचा मान आहे. अंगापूर येथील मूर्ती त्यांच्या आहेत हे स्मरण राहण्याकरिता अंगापूरकरांना सिंहासनाच्या काठ्यांचा अधिकार दिला आहे. चाफळाचा प्रतिवर्षी उत्सव कसा होतो त्याचे वर्णन समर्थांनी एका डफ गाण्यात केलेले आहे. समर्थ यांचे शिष्य तर पुष्कळच होते, परंतु त्यात 72 मुख्य होते. त्यातील प्रमुखांची नावे खाली दिली आहेत. उद्धव, कल्याणस्वामी, अक्का, वेणुताई, सीताबाई, शहापूरकर, भिकाजी गोसावी, त्र्यंबक गोसावी, आप्पा गोसावी, देवदास, दत्तात्रय गोसावी, महादेव गोसावी, रोकडाराम, मुसळराम, भोळाराम, मोनी गोसावी, हनुमंत गोसावी, रंगोबा गोसावी, दिवाकर भट, अनंत भट महाबळेश्वरकर, बाजीपंत शहापूरकर इत्यादी.
या महंतांपैकी कोणी चाफळाच्या मठात असतं तर कोणी स्वामींबरोबर असतं. समर्थांनी एकंदर 11 मारुतींची स्थापना केली. त्या सर्वांचे वेणुबाईंनी एका अभंगात वर्णन केले आहे. चाफळा माझी दोन, उम्रजेशी एक, पारगावे देख, चौथा तो हा, पाचवा मसुरी, शहापुरी सहावा, जाणतो सातवा, शिराळ्याला, शिंगणवाडी आठवा, मनपादळी नववा, 10वा जाणावा, माझगावी, भयांत 11वा, येणेरीती गावा, सर्व मनोरथा पुरविले. वेणी म्हणे स्वामी रामदास समर्थ, कीर्ती गगनात न समाये.